या श्लोकात आचार्य चाणक्य स्त्रियांच्या काही स्वभावदोषाचा उल्लेख करतात. ते म्हणतात की असत्य बोलणे, अतिसाहस करणे, चातुर्य वा कपट, अल्पबुद्धी किंवा भावनावर चालणे, अतिलालसा, असुचिता आणि निर्दयता हे दोष स्त्रियांच्या स्वभावात नैसर्गिकपणे असतात. चाणक्याचा हेतू स्त्रियांना कमी लेखणी नाही, तर त्यांना त्या काळातील सामाजिक वास्तव्य आणि मानवी स्वभावाचे निरीक्षण दर्शवणे आहे. त्यांनी सांगितलेले हे गुण सर्व स्त्रियांमध्ये असतात असे नव्हे, तर भावनिक, संवेदनशील आणि प्रेमप्रधान स्वभावामुळे कधीकधी स्त्रिया निर्णयामध्ये भावनाप्रधान होतात. ज्यामुळे हे दोष दिसून येतात. या श्लोकाचा अर्थ समजून घेताना हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही दोष असतात आणि स्त्रियाप्रमाणेच पुरुषांनाही चाणक्याने स्वतंत्र दोष सांगितले आहेत. त्यामुळे हा श्लोक निंदा नसून जीवनाचे वास्तववादी निरीक्षण आहे, जे सामाजिक व मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करण्यास प्रवृत्त करतो.